राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई न्यूज. मी PSI अशोक कोकाटे, नेमणूक जामनेर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 464/2025. भारतीय न्याय संहिता कलम 303(2) 60 316(2) 316(4) प्रमाणे फिर्यादी जगन्नाथ दयाराम लोखंडे राहणार नगरखाना जामनेर जिल्हा जळगाव यांनी FIR दाखल केले होते. त्याप्रमाणे ते आज गुन्हा घडले ठिकाणी गुन्ह्याची हकीकत त्याचप्रमाणे गुन्ह्याचे घटनास्थळ दाखवत आहे. साक्षी फिर्यादी जगन्नाथ दयाराम लोखंडे, पंच क्रमांक 1 राजीव धनराज कोठारी, पंच क्रमांक 2 शिवाजी नामदेव शिंदे. फिर्यादी जगन्नाथ दयाराम लोखंडे यांच्या सांगण्याप्रमाणे ज्या या गुन्ह्यामधील जे आरोपी आहेत त्यांनी ज्या कपाटामधून संस्थेचे प्रोसिडिंग बुक, सभासद नोंदणी रजिस्टर, जमा चालू पावती पुस्तक त्याचप्रमाणे इतर काही जे रजिस्टर होते ते घेऊन गेला असं त्यांचं म्हणण्याप्रमाणे सदरचं हे लोखंडी कपाट आहे. लोखंडी कपाटाला कुलूप लावलेलं आहे. तर या ठिकाणी आम्ही पडण्यासाठी आम्ही या ठिकाणी चावीवाले यांना बोलवलेले आहे. त्यांच्या मदतीने आम्ही लोखंडी कपाटाचं कपाट उघडून त्यामध्ये कोणते दस्तऐवज ठेवलेले आहेत तर त्याची पाहणी करत आहे. काल दिनांक 17 रोजी झालेल्या गुन्ह्याबाबत दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत आज दिनांक 18 रोजी PSI कोकाटे साहेब व त्यांचे सहकारी संस्थेच्या कार्यालयात पंचनामा करण्यासाठी आले असताना कुठलेही दस्तऐवज त्यांना आढळून आलेले नाहीत. त्यांनी स्वतः पंच बोलवून कपाटाची खोदणी कपाट खोलून जे दप्तर ठेवतात तिथे ते ठेवलं असताना तिथे त्यांना आढळून आलेलं नाही. सर्व पंच लोकांच्या समोर त्यांनी समक्ष पूर्ण इमारतीची पाहणी केली असता कुठेही त्यांना दस्तऐवज आढळून आलेलं नाही. असं वाचनालयाच्या पूर्ण ग्राउंडमध्ये आम्ही आज पाहिले. त्याच्यानंतर सदर गुन्ह्यासंदर्भात बोलायचं म्हटलं तर कधीपासून आम्ही त्यांना मागणी करत होतो की तुम्ही आम्हाला प्रोसिडिंग दाखवा. 8 संचालक बाकी सभासद पण त्यांना मागणी करत होते पण ते नेहमी ह्याविषयी टाळाटाळ करत होते. आणि मी काल त्यांचं बाईक ऐकला. त्यांनी सांगितलं की ते हास्यास्पद आहे. तर हास्यास्पद कसं काय इतकं जर चालू आहे तर मग तुम्हाला दाखवायला अडचण काय? सगळं 11 पैकी 8 संचालक तुमच्या विरोधात आहे ते तुम्हाला मागताय की आम्हाला तुम्ही दाखवा. आणि सभासदही अनेक सभासदांची आमच्याकडे मागणी आहे की ते त्यांच्याकडनं पहा सर्व. कारण की दुकानं ज्या बालवाडी त्यांनी बंद केली ती बालवाडीच्या 4 खोल्या त्यांनी परस्पर त्यांच्याच परिवारामध्ये ठेवून घेतल्या. अजून मागे अनेक दुकाने जे आहेत त्यांनी त्यांच्या परिवारात ठेवून घेतल्या आणि अनेक लोकांना त्या पद्धतीने ब्लॅकमेल करून परत त्या बाकीच्या दुकानी त्यांच्या परिवारात ठेवण्यासाठी ते हे सर्व प्रकार चालू होता इथे. आणि त्या सर्व लोकांनी त्याच्यावर कंप्लेंट केल्यामुळे मी कर्मचाऱ्यांना विचारलं तर कर्मचारी म्हटलं एक की मला माझा 18,000चं व्हाउचर काढतात, माझ्या बँकेत खात्यात 18,000 टाकतात, प्रत्यक्षात मला 12,000 देतात. अशा अनेक कर्मचाऱ्यांच्या तक्रारी होत्या. त्याच्यामुळे आम्ही शेवटी आम्हाला नाईलाज असतो आमच्या अध्यक्षांना फिर्याद दाखल करावी लागली. त्यांनी फिर्याद रीतसर दाखल केली. त्यानुसार आज रीतसर पंचनामा झालेला आहे. आता पुढे पाहू काय काय होतं. 27 तारखेला सर्व त्यांनी आमच्यावर अविश्वास दाखल केलेला आहे माझ्यावर आणि जगनदादावर. आम्ही त्यांना हेच कारण विचारलं की अविश्वास दाखवण्याचं कारण काय? अविश्वासासाठी सर्व लोकांना ओपन मतदान करावं लागणार आहे. इतक्या लोकांना तुम्ही वेढीच धरताय तर ठीक आहे, काही अडचण नाही. सत्तेची बाजू सत्य राहील. अविश्वासामध्ये काय जे काय व्हायचं दूध का दूध आणि पाणीचं पाणी होणार आहे. परंतु आम्ही अविश्वासाला सामोरं जाणार आहे. 27 तारखेला त्यांनी आमच्यावर अविश्वास दाखल केलेला आहे. आम्ही त्यांना कारण विचारले तुमच्या विरुद्ध तरी कारण आहे म्हणजे हे हिशोब विचारणार. जर आमच्या हिशोबाने तुमच्या हिशोबाने जर गुन्हा असेल की आम्ही हिशोब विचारला म्हणून तुम्ही आमच्यावर अविश्वास टाकून दिला एवढ्याशा कारणास्तव आम्हाला सांगितलं असतं की माझ्याकडे हिशोब नाही किंवा काय नाही. पण आम्ही हिशोब विचारला म्हणून आमच्यावर विश्वास दाखवला. आणि आता सर्व सभासदांना म्हणताय की आमच्या बाजूने उभे राहा. आता सभासदांना सर्व जामनेरकरांना माहिती आहे पारस ललवणी काय, जगनदादा काय, हे सर्व जामनेरकरांना काही आम्हाला काही कोणाला सांगण्याची गरज नाही. आमचा स्वभाव काय, आम्ही कसे वागतो आणि काय आमची वागणूक आहे ही सर्व शहरात परिचित आहे. त्याच्यामुळे आम्हाला अविश्वासासाठी मला तरी वाटतं की आम्हाला सामोरं जाण्यासाठी काही एक अडचण नाही आहे. आम्ही त्या दिवशी अविश्वासाला सामोरे जाऊ आणि जे काय असेल दूध का दूध पाणीचं पाणी होऊन जाईल.